भेटल। काही लोकांचा असा समज झालेला आहे की एप्रिल महिन्यामध्ये माझं पाणी पुरल, त्यामुळे मला एवढी अडचण नाही आणि मे महिन्यात पाणी येणार आहे। दुसरी गोष्ट, काहींचं मे पर्यंत पाणी पुरणार आहे, परंतु मला एक सांगा, तुम्हाला शाश्वती आहे का की कंप्लीट 1 जूनला पाऊस पडल? पडू शकतं का? आतापर्यंत अशी परिस्थिती झालेली आहे की काही शेतकऱ्यांचे ऊस, जे बारमाही पिकं म्हणतो आपण, फळबागा म्हणतो, त्या मे महिन्यामध्ये बारमाही हा जो ऊस होता मे महिन्यामध्ये हिरवा असतो आणि जून महिन्यामध्ये मात्र वाळतो। त्याचं कारण काय? वेळेवर पाऊस न होणे। म्हणून आपल्याला जो नांदूर मधमेश्वर कालव्याचा जे काही वरदान लाभलेला आहे त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे। त्यांनी सांगितलं की खरीप हंगामात तुम्हाला 2 टीएमसी पाणी दिलं, जास्त पाणी दिलं, परंतु संपूर्ण वर्षाची जर आकडेवारी काढली तर आपल्याला फक्त 3 ते 4 टीएमसी पाणी मिळालं आणि मुळात आपलं पाणी आहे 11 टीएमसी। किती आहे? 11 टीएम। म्हणून